हो अगदी बरोबर आहे. अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा एक नामांकित खेळाडू. कोपरकिरणी 11 या टीम कडून सातत्याने खेळत असतो हा खेळाडू गौरव बडदे आणि त्याच्या जोडीला सुमित ढेकले आहे. नक्कीच सलामी जोडी. सामन्याला सुरुवात. पहिलं षटक घेऊन जिग्नेश पटेल गुजरातचा खेळाडू आहे. दिग्गज खेळाडू वैकुंठ हरिभक्त परायण मारुती बॉल लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. करण अंबालाला तुम्ही पाहिलं, काल राजेश सोवटेला तुम्ही पाहिलंय, भूषण गोयलला तुम्ही पाहिलं मॅन फ्रॉम सातारा, रणजित फराटेला तुम्ही पाहिलं. असे दिग्गज खेळाडू या क्रीडांगणामध्ये उमेश म्हात्रे सर आलेले आहेत. आणि आज आपण पाहतोय ॲज अ गोलंदाज आपण पाहिलं तर ॲज आयकॉन जिग्नेश पटेलला तुम्ही पाहतायत. हा खेळाडू गुजरातवरून ही स्पर्धा खेळण्यासाठी आला. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुमित ढेकलेला तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम नाला सोपारा. पहिल्या चेंडूची सिंगल घेते. ही खासियत आहे सुमित ढेकले. जेव्हा जेव्हा 6 षटकांच्या मॅचेस होतात चेंडूला सन्मान देणं हे नेहमीच त्याने पाहिलेलं आहे. गोलंदाजी टेस्ट करतात सुरुवातीला आणि त्यानंतर सुमित ढेकले आक्रमक होतात. गौरवला तुम्ही पाहतायत स्ट्राईक एंडला जिग्नेश. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. प्रथम बॅटिंग करत असताना बघा वाशी इंडियन्स गंगाधर हिंगोलेने टॉस जिंकल्यानंतर सांगितलं मी बॅटिंग करेल आणि पहिल्या 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 60-65 हे चांगलं टार्गेट असू शकतो. आता मागच्याच मॅच मध्ये 88 तुम्ही पाहिले, त्या चेस झाल्या नाहीत. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस पाहिला उमेश जाधव सर तर पहिल्या 5 मॅच संपूर्ण दिवसात झाल्या, रात्रभरात एकदाही धावा चेस झाल्या नाहीये. हलकस अपील करण्यात आलं होतं, मात्र हाईट फॅक्टर थोडंसं जास्त हेच उमेश केने सर सांगतात आणि लेग बायचा इशारा होते. स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत उमेश केने सर. तुम्ही पाहतात निंबिवली ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटसाठी ते खेळतात. स्वतः एक चांगले गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे थोडीशी हाईट फॅक्टर जास्त होती, त्यामुळे नोट आउट घोषित करण्यात आलेले. 2 धावा धापलकर जिग्नेश पटेल. बघा खूप चांगली गोलंदाजी. जिग्नेश पटेल रूम देत नाहीये, अगदी अँगल क्रिएट करून गोलंदाजी करतोय जिग्नेश. सुमितसाठी हा चेंडू बॅटची कडा जरूर होती तर थोडक्यात बचावले असंच म्हणावं लागेल उमेश सर सुमित ढेकले. हो अगदी मी म्हणेन बालंबाल वाचलाय. बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर विकेट किपरनं खूप चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, कारण त्याला माहिती ही विकेट आपल्या टीमसाठी प्राइस विकेट आहे. नक्कीच सुमित ढेकले आपण मगाशी उल्लेख केला मोठमोठ्या स्पर्धा जिंकण्याचा कारनामा या सीझन मध्ये त्यांनी केलाय टेनिस क्रिकेटमध्ये. ब्लॉकचा चेंडू होता त्यालाही खोदून काढलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते, संधी होती रनआउटची, मात्र 1 धाव वेगाने पूर्ण केली. तीन धावा धापलकवती लागल्यात. 6 षटकांची मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील, महेंद्र मागेला तुम्ही पाहतायत कॅप्टन आहेत, एस्टिकच्या भूमिकेत आहेत. तरी दोन्ही टीम्स आपण नजर टाकली उमेश म्हात्रे सर तर बॅटल चांगलं रंगणार आहे या मॅच मध्ये. येस अगदी बरोबर आहे. अगदी दोन्ही टीम मध्ये दिग्गज खेळाडू आहेत, नामांकित खेळाडू आहेत, त्यामुळे मजा येईल या मॅच मध्ये. जिग्नेश इथेही बॅटची कडा होती, थोडासा दबाव दिसतोय या मॅच मध्ये गौरव आणि सुमित वरती, कारण की ज्या प्रकारे पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं जिग्नेश पटेल हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. पॉवर प्लेच्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या जिग्नेश पटेलने आणि हेच सांगतोय ही स्पर्धा खेळण्यासाठी मी गुजरात वरनं निळजेमध्ये दाखल झालोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकाचा खेळ संपला, फक्त 3च धावा, जरी विकेट प्राप्त झाली नाही परंतु इकॉनॉमिकल चांगला आहे जिग्नेश पटेलचं, कुठलाही रूम दिला नाहीये. मग सुमित ढेकले असतील किंबहुना गौरव बडदे असतील, दोन्ही बॅटरला आतापर्यंत थांबवण्याचं काम मी म्हणेन या जिग्नेश पटेलने केलेलं आहे. नक्कीच चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात फक्त, कारण की ठाणा जिल्हा प्रीमियर लीग आपण जर विचार केला पॉवर प्लेच्या 2 षटकात 36 धावा आपण पाहिल्या, 40 धावा पाहिलेल्या आहेत, त्यामुळे धावा येतात पॉवर प्ले मध्ये. मग इथे जिग्नेश पटेलने थोडंसं शांतच ठेवलं सुमित ढेकले आणि गौरव या दोन्ही फलंदाजांना. पंकज माळी येत आहे दुसरं षटक घेऊन. 6 षटकांची मॅच आहे, थोडंसं फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचंय. प्रत्येक दिवशी 5 सामने कव्हर केले जातात. उद्या या स्पर्धेत 7 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सुपर 8च्या 4 मॅचेस, 2 सेमी फायनल आणि त्यानंतर मेगा फायनल TDPL 2024 ची. बघायचं कोण चॅम्पियन असेल. मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आपण पाहिला तर 1 सामना त्यांनी जिंकलाय, शांतीरत्न जागृती स्पोर्ट डोंबिवलीने. इथे फटका चांगला आहे. सुमित ढेकलेच्या बॅट मधून चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. TDPL 6 पहिल्याच बॉल वरती काय फटका. सुमित ढेकले अगदी वावराच्या बाहेर फेकलाय. एवढा लांब
लचक षटकार ठोकलाय सुमित ढेकलेनं आपल्या स्क्रीन वरती. शफल झाला त्यानंतर बॅकफुटवर जात असताना हा फटका. टायमिंग चांगलं होतं, परफेक्शन चांगलं होतं या बॉल आणि बॅटचं सुमित ढेकलेचं. नाही उमेश सर पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं संयम दाखवला सुमितने. मी मगाशी उल्लेख केला सुरुवातीला तो गोलंदाजी टेस्ट करतो, मात्र त्यानंतर सुमित ढेकले कधी आक्रमक होतो. धावसंख्या 9. इथे फटका चांगला आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. चांगली बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हीच तर खासियत आहे फलंदाज सुमित ढेकलेजी. किरण पावशे यांचे आगमन झाले. जॉर्ज संघाटी सातत्याने अंडरआर्म क्रिकेट मध्ये आपण पाहिलं तर जॉर्ज कल्याण हे नाव भरपूर चर्चेत आहे. उमेश म्हात्रे सर, हा बॉल सुद्धा पंकज मालीनं शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट बॉलचा चांगला वापर करत असताना परंतु त्याला प्रत्युत्तर देत सुमित ढेकलेनं 2 षटकार ठोकलेले आहेत. एक स्क्वेअर लेगच्या वरून, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. काय फटकेबाजी आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15. रबर बॉलची स्पर्धा काही दिवसांपूर्वी नवी मुंबई येथे झाली होती. तिथे वाशी इंडियन्स या संघामध्ये सुमित ढेकले खेळले होते आणि आज एज अ आयकॉन म्हणून ते याच टीम मध्ये खेळत आहेत. वाशी इंडियन्स मध्ये आपण पाहिलं तर सुमित ढेकले बॅक टू बॅक 2 सिक्सर आले. सलग तिसरा आला तर जागृती स्पोर्ट केतन म्हात्रे यांच्याकडे एक कुपन सुद्धा आहे. लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला बाईक मिळू शकते त्या कुपनच्या माध्यमातून. पंकज कार्पेटच्या साईने फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. सुमित ढेकलेच्या बॅट मधून येतोय चौकार. नितीन, हा फटका आपण पाहिला तर खरोखरच भारतीय टीमचा दादा सौरभ गांगुलीची आठवण आली. अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, आउटफील्डला अगदी गुदगुल्या करत चुंबन घेत गेलाय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. असे फटके किती वेळा पहा, कंटाळा येत नाहीये. लाजवाब फटका. नक्की चांगलीच बॅटिंग. वाशी इंडियन्सचे संघ मालक संजय चौगुले, नंदू भोर आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विराज चोरगे साहेब उपस्थित आहेत. त्यांचा संघ तुम्ही पाहतायत बालाजी एकर्स. हलकसा अपील केलं होतं पंकज माईने, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. हा चांगला चेंडू होता उमेश सर. हो, अगदी 3 बॉलच्या तुलनेनं हा बॉल चांगला होता. वाईड यॉर्कर चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. आता थोडासा सरस ठरला जातोय पंकज माली. सुमित ढेकलेवरती डॉट बॉल आलाय. 3 बॉल नंतर आता डॉट बॉल. नक्कीच 19 रन झालेत. पहिल्या षटकात फक्त 3 धावा होत्या. इथे चेंडू हवेत आहे. 1 धाव इथे पूर्ण झाली. प्रयत्न चांगले होते उमेश सर, आणि प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच क्षेत्रक्षेला मिळाल्याचं बघूया. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नव्हता. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. प्रयत्न खूप चांगले होते. झेल मिळाला नाहीये. एक सिंगल मिळाली ती सुमित ढेकलेच्या खात्यामध्ये. धावसंख्या 20. निलेश म्हात्रे यांची रबर बॉलची स्पर्धा झाली. स्वर्गीय निवृत्ती बुवा म्हात्रे स्मृती चषक, आणि ती स्पर्धा जिंकली होती 1 लाखाची बालाजी एकर्स याच टीमने. विराजी चोरगे साहेब संघ मालक आहेत या टीमचे. पंकज राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. टायमिंग झालं नाहीये. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. गौरवला माघारी परतावं लागेल, कारण सुरुवातीपासूनच उमेश सर गौरव थोडासा संघर्ष करत होता या मॅच मध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. 1 गडी बाद 20. प्रथम बॅटिंग करत असताना वाशी इंडियन्स. हो, गौरव सुरुवातीपासून आपण त्याची बॉडी लँग्वेज पाहिली. बॅटिंग करत असताना थोडासा चाचपडत होता. त्याच्या बॅट मधून धावा येत नव्हत्या. आणि हा फटका नितीन जर पाहिला, जर ताकद लावली असती तर कदाचित सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला असता, परंतु टायमिंगच्या जोरावरती हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे लॉंग ऑफला कुठलीही चूक न करता खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज इथे बाद होतोय. वाशी इंडियन्स या टीमला लागला पहिला धक्का. गौरव बडदे बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सरासरीचा आम्ही उल्लेख केला कॅप्टन गंगाधर हिंगोलेने की आम्ही 2 षटकात पॉवर प्लेच्या जर 25 आम्ही जर बनवल्या तर 60-65 पर्यंत आम्ही जाऊ. म्हणजे 2 षटकात थोड्याशा 5 धावाने मग हा खेळाडू कक्ष आपल्या स्क्रीनवर बघायला मिळतोय. गौरव बाद झाले. त्याच्याच बाजूला आपण पाहतोय गंगाधर हिंगोलेला तुम्ही पाहताय. तिथेच आपण सचिन नाईकला पाहतोय. हे नवी मुंबईचे खेळाडू आहेत. बराच काल क्रिकेटचा त्यांना गाजवलाय. आता नवीन फलंदाज तुम्ही पाहताय भूषण पाटील, कोहिनूर ऑफ नवी मुंबई, तुर्बे गावचा हा खेळाडू. कित्येक वर्ष तुम्ही पाहताय या खेळाडूला. सातत्यानं खुल्या गटातील स्पर्धा गाजवतो.
टेनिस बॉल क्रिकेटच्या ग्रामीणच्या स्पर्धा भरपूर या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जिग्नेश पटेल दुसऱ्या स्पेल मध्ये बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंट आणि कव्हरच्या मधून खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत, फिल्डिंग चांगली आहे. 2 धावा इथेही पूर्ण झालेत. सुमितलाही माहिती आहे जिग्नेशचे दुसरं षटक आहे, इथून त्याचं षटक समाप्त झालं 3 षटकांचा खेळ जरूर संपेल. मात्र 3 षटकात आपल्याला वेगवेगळे गोलंदाज पाहायला मिळतील. 22 धावा दाबाल कधी लागल्यात. भूषण पाटील आलेत, मॅन फ्रॉम तुर्बे नवी मुंबई. 2 डावखुल्या त्याचे फलंदाज, 2 दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एष्ट्यांच्या मागे महेंद्र मागेला तुम्ही पाहतायत, एष्ट्याच्या भूमिकेत स्वतः कॅप्टन आहेत. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता जिग्नेश पटेलचा. ज्यावेळी टायगरच्या मैदानात सुद्धा तिसरं पर्व तुम्ही पाहिलं होतं ठाणा जिल्हा प्रीमियर लीगचं, तेव्हाही भिवंडीच्या संघाबंद ॲज अ आयकॉन म्हणून जिग्नेश पटेल आले होते आणि खूप चांगली गोलंदाजी केली होती त्याही वर्षी. अतिशय महत्वाचा खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या कुठल्याही स्पर्धा असो या खेळाडूंना आय थिंक गाजवलेत. जिग्नेश टू भूषण, भूषणसाठी हा चेंडू शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, रनआउटचा धोका आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होईल. भूषणला माघारी परतावं लागेल. थोडीशी घाई दाखवली या मॅच मध्ये. 23 वरती दुसरा धक्का वाशी इंडियन्सला. नक्कीच उमेश सर, सध्या चर्चा आहे ठाणा जिल्हा प्रीमियर लीग आणि ती डे नाईट स्वरूपात आणि चर्चा आहे. जल्पेश भोईर, सुशील पाटील आणि तेजस पाटीलची चर्चा आहे. ज्या प्रकारे आता विश्वनाथ जाधवने उल्लेख केला, हे क्रीडांगण खूप चांगले. 2 दिवसापासून मी मॅचेस पाहत होतो आणि मलाही असं झालं होतं की कधी ही स्पर्धा मी खेळेल, कधी मी मैदानात जाईल, आणि तो आला आणि 46 धावा बनून गेला. हो अगदी बरोबर आहे. अगदी लश ग्रीन हे क्रीडांगण जणू काही इंटरनॅशनल लेवलच्याच मॅचेस सुरू आहेत. पूर्ण आउटफील्ड जर पाहिले तर लश ग्रीन आहे. धीरजने सूचना केलेल्या आहेत. पाहायला थोडंसं दुखापत आहे त्यांच्या. नक्कीच थोडस जयेश पाटील नाही वाटत की शूज नाही आहेत, मात्र दुखापत आहे. धीरज भोईर आपण पाहतोय धारावेचा हा खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर मच्छिंद्र स्मृती धारावे हा संघ भरपूर चर्चेत आहे. विकी भोईरला सुद्धा या स्पर्धेत तुम्ही खेळताना पाहिलं. सचिन नाईक आता खेळत आहेत. भावेश नाईकला तुम्ही पाहिलं. म्हणजे चर्चा आहे नवी मुंबईची आणि धारावे गावाची. जिग्नेश तिसरं षटक मार्ग असते. 6 ओव्हरची मॅच. इथे फटका चांगला, एक राऊंड स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावांची गती थोडीशी थांबली आहे. ज्या प्रकारे उमेश सर टॉस झाल्यानंतर कुणाल सरांनी उल्लेख चर्चा केली दोन्ही कॅप्टन्सची, गंगाधर इंगोलेने सांगितले की धावा चेस करायलाही कठीण जात आहेत, मात्र महेंद्र मांगेने सांगितलं असं काही नाहीये. तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटी असेल तर तुम्ही धावा चेस करू शकता. 24 धावा झाल्यात. तिसरं षटक मार्ग असते. हाही चांगला चेंडू होता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत होते उमेश मात्रे सर. हो अगदी सातत्यानं तुम्ही पाहताय जिग्नेश पटेलला पहिल्या ओव्हरमध्ये त्याने 3च धावा खर्च केल्या आणि या ओव्हरमध्ये ते सातत्यानं त्याने पुढे मारा केलाय. यष्ट्यांच्या अगदी जवळ, म्हणजे चांगले यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकतो. त्यामुळे कुठल्याही फलंदाजाला मोठा फटका खेळण्यासाठी रूम मिळत नाहीये. मगाशी गौरव बडदेला सुद्धा तसंच थांबवलं होता. जिग्नेश गोलंदाजी मार्ग जबरदस्त गोलंदाजी. विकेट मिळाली नाहीये जिग्नेशला, मात्र गोलंदाजी चांगली झाली. मात्र धीरज भोईरच्या बॅटमधून फटका चांगला आहे सरळ बॅटने. मात्र बघा JP जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी, काय फिल्डिंग केली जयेशने. 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्या त्या, मी असंच म्हणेन. 3 षटकांचा खेळ समाप्त. 9.00च्या सरासरी 27 धावा धावपलकावरती लागल्यात. बिपिन दुबे आपण पाहतोय आमचे स्कोरर. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. त्यांनाही ठाणा जिल्हा प्रीमियर लीग आमच्या आयोजन समितीच्या वतीने सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 27. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या मॅच मध्ये उमेश सर
यांचा आवाज ऐकूया आपण. बघा 3 षटकं येथे संपलेली आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपल्यास 27-2 अशी परिस्थिती आहे वाशी इंडियन्स या टीमची. संजय चौगुले यांच्या मालकीचा संघ मात्र मैदानामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आले, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली केली होती सुमित ढेकलेनं. 2 षटकार मारल्यानंतर असं वाटलं होतं की आता धावांचा एक आलेख थोडासा उंचावेल, परंतु त्यानंतर मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा जिग्नेश पटेल आला आणि त्यानंतर मात्र धावांचा जो आलेख होता तोही पुन्हा मंदावलाय. 3 षटकं संपलेत. TTPL तुम्ही पाहताय ठाणे जिल्हा प्रीमियर लीग 2024 पर्व 4. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आता 4थ्या षटकाला सुरुवात होईल आणि बॉलिंगसाठी 4थ्या षटकामध्ये आलाय दीप भेरिया. हा गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय फार एंड कडून. बालाजी एकर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये वाशी इंडियन्स. हा दुसरा सामना आजच्या दिवसातला, आजच्या रात्रीतला. पहिलाच बॉल उडवलाय स्क्वेअर लेगला. टिपिकल सुमित ढेकले फटका. 3 फटके असे मारलेत की तशाच पद्धतीनं जशी त्या फटक्याची झेरॉक्स कॉपी. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार सुमित ढेकलेच्या बॅटमधून. कोणतीशी आकड्यावरती खेळतोय सुमित ढेकले. जबरदस्त बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. आतापर्यंत सूर गावसले असंच म्हणावं लागेल. इथे मात्र चेंडूला सन्मान दिलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मेल, सिंगल डबल सुद्धा तो घेतो, चौकार सुद्धा मारतो आणि षटकार सुद्धा मारतो. त्यामुळे चांगलं ठाऊक या मॅच मध्ये एक्झॅक्ट काय करायचंय मला, माझी भूमिका काय आहे. 13 चेंडूचा खेळ केला, 30 वरती तो बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या वाशी इंडियनची 2 गडी बाद 34. आणि एक मोठमोठ्या संघामध्ये आपण त्याला पाहत असतो. LK स्टार राजकोट या संघामध्ये सुद्धा तो सातत्याने खेळत असतो. कॅप्टन म्हणून त्याची भूमिका असते. आणि आज वाशी इंडियन्स मध्ये ऍज अ आयकॉन ऑल इंडिया तो खेळतोय. संयम दाखवतोय, त्यानंतर मात्र अटॅकिंग क्रिकेट हा सुद्धा बघायला मिळतो त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून. ओहो बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची लीडिंग एज घेतली आणि फ्लाय स्लिपच्या दरम्यान खूप चांगला झेल टिपत असताना फलंदाज धीरज भोईर बाद. आणखीन एक विकेटचं पतन. थँक्यू. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. TDPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे भाग्य विधाते ज्यांच्या अथक परिश्रमानं ही स्पर्धा आम्ही 4थ्या पर्वामध्ये घेऊन आलो. जल्पेश भोईर, सुशील पाटील आणि तेजस पाटील हे 3 पिलेर आहेत या स्पर्धेचे, स्तंभ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही तुमच्या भेटीला आणलेली आहे. हा बॉल चॉप करायचा होता. अजिंक्य आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बीट केला जाते, सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलीच गोलंदाजी आता दीप भेरियाची. 4 बॉल मध्ये फक्त 7 धावा, 1 विकेट त्यांना प्राप्त केलाय. चांगलीच गोलंदाजी. धावा आहेत 34. 4थं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस फटका चांगला आहे, टायमिंग चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता, तो बनेल तिथे प्रेक्षक आणि त्याच्या डोक्यावरून बॉल अगदी बॅनरला स्ट्रोक देतोय. बॉल सीमारेषा पलीकडे, 6 धावा, षटकार.
रेहमान सरांचा तुम्ही पाहताय शॉ, नक्कीच ऑनर्स इथे असते तर कदाचित पारितोषिक मिळालं असतं. ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त सिंगल इथे मिळताना दिसते अजिंक्यला. आणि या सिंगलच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 41, 41 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या वाशी इंडियन्स 3 गडी बाद 41 धावा. 4 षटकात 41 झालेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे 12 चेंडूमध्ये उमेश सर अजूनही 25-30 धावा येणं गरजेचं आहे. तरी अपोजिट संघ सुद्धा आपण पाहिलं तर बालाजी एकर्स त्यांच्याकडे सुद्धा बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे. त्यामुळे 25 ते 30 धावा अजून कराव्या लागतील. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे टीम बालाजी एकर्स. यानंतर विनरची मॅच होईल. मी तरी म्हणेन नितीन, जरी 20 धावा म्हणजे 60 धावा जरी झाल्या तरी सेकंड इनिंग मध्ये थोडासा घाम फुटेल असं मला वाटते. कारण आता डू फॅक्टर आहे आणि तू मगाशी कुणाल सरांना सुद्धा उल्लेख केला की पहिल्या दिवशी धावा ज्या 5 सामने झाले त्या 5 सामन्यामध्ये चेस झाल्या नाही आहेत. त्यामुळे जर वाशी इंडियन्स गोलंदाजी डिपार्टमेंट सुद्धा चांगला आहे आणि जरी 60 धावा असल्या तर तो चांगला टार्गेट सेट होईल असं मला वाटते. नक्कीच यासाठी जयेश पाटील चर्चा करतायत कदाचित आपल्या खेळाडूंसोबत. मुरबाडच्या आपण गणेशला सुद्धा तुम्ही पाहतायत या संघामध्ये ते खेळत आहेत. एक आक्रमक फलंदाज आहेत गणेश नाव भरपूर चर्चेत राहिले. 4 षटकांचा खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये संपलाय. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती वाशी इंडियन्स 3 गडी बाद 41. अजूनही सुमित ढेकले खेळतो मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल मध्ये 30 धावा त्यानंतर आतापर्यंत बनवलेत. अजिंक्यनं 3 बॉल फेस केलेत, 7 रन त्याच्या खात्यामध्ये आहेत. म्हणून अशी जर जोडी आतापर्यंत राहिली म्हणजे सुमित ढेकले मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत राहिला तर 60 नाही तर 70 धावा चा डोंगर सुद्धा गाठू शकतो वाशी इंडियन्स टीम. किशोर मुकादम आलाय, मॅन फ्रॉम गोरसे गावचा हा खेळाडू. ओव्हर नंबर 5 मध्ये बॉलिंग साठी आलाय. स्ट्रायकिंगला अजिंक्य, त्याच्या बॅट मधून आतापर्यंत 7 धावा आपण पाहिल्या. डीप मध्ये पहा प्रोटेक्शन, वाईडिश लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर, त्यानंतर मिड विकेट आणि एक स्वीपर कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय अजिंक्यसाठी. किशोर मुकादमनं पहिला बॉल अगदी ओव्हर पिच टाकलाय. पडल्यानंतर पहा अगदी अँगल बनवत थोडासा टर्न घेतला बॉल ना बाहेरच्या दिशेनं आणि बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. चांगलीच गोलंदाजी, फुटवर्क दिसलं नाही अजिंक्यचं या बॉल वरती. दुसरा बॉल तुझा स्विंग इन ए मिस. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा टर्न झाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगलीच गोलंदाजी, फुटवर्क नाहीये. नितीन असे जर बॉल लगातार डॉट बॉल टाकले जातात गोलंदाजाच्या माध्यमातून, मी तरी म्हणेन फलंदाजाच्या फुटवर्कची टेस्ट घेतली जाते आणि तशीच घेतली जाते टेस्ट अजिंक्यची. नाही, किशोर मुकादम एक चांगला गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. जय बजरंग गोरसे बीचा हा खेळाडू आहे, नेहमी चर्चेत असतो. मात्र इथे शांत ठेवले थोडस अजिंक्यला. आणखीन एक चांगला बॉल, अतिशय चांगला गोलंदाज. सेम ते तिन्ही बॉल आपण पाहिले नितीन, तर तिन्ही बॉल त्याच टप्प्यावरती त्याच लाईन मध्ये ऑफ साइड ऑफ स्टंप. कुठलाही मिडल स्टंप घेतला नाहीये, कुठलाही लेग स्टंप घेतला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी किशोर मुकादमची. सलग 3 चेंडू निर्धाव, अजूनही धाव आली नाहीये या ओव्हर मध्ये. आता शॉर्ट बॉल, लेन चुकली, टप्पा चुकला, बॅकफुटला जाऊन फुल केला आणि फुल पॉवरफुल बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. षटकार अजिंक्यच्या बॅट मधून. मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. यावेळेस पा बॅकफुटला जाऊन थ्रू द कव्हर, गॅप मोठी आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला जाऊन फेकी करतोय. तोपर्यंत पहा 2 धावा चोरलेत.
मी म्हणेन चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही बॅटर कडून आपल्याला पाहायला मिळाली आणि या 2 रनच्या मदतीने आता स्कोर बोर्डवरती रन आहेत 49 धावा. 3 गडी बाद 49. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत शेवटचा बॉल शिल्लक. किशोर मुकादम पहिले सुरुवातीचे 3 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लाईन मध्ये टाकले होते. त्यानंतर चौथा बॉल शॉर्ट बॉलचा वापर केलाय. हा बॉल चांगला आहे. ऑफ साइड ऑफ स्टंप पुन्हा फिरवलाय भौर्यासारखा आणि बीट करून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. 5 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर वाशी इंडियन्स या टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डवरती 3 गडी बाद 49 धावा. 49 लॉस ऑफ 3 विकेट्स. नाही या षटकात सुद्धा चांगली गोलंदाजी केली. किशोर मुकादम चांगली गोलंदाजी करतायत. पहिले 3 चेंडू डॉट आले त्यामुळे थोडासा दबाव होता वाशी इंडियन्स आणि अजिंक्य यापर्यंत. त्यानंतर षटकार आला त्यानंतर दुहेरी धाव आली. बघा कोणी शेकोटी पेटवली असेल ती विजवायची लगेच. थोडं सहकार्य करा. जी शेकोटी पेटवली आहे ती विजवायची लगेच प्लीज. वायर वगैरे तिथे लक्षात घ्या प्लीज. प्रेक्षकांना विनंती असेल. चला दीप भेरी आलाय स्वतःचं दुसरं आणि संघाकडून शेवटचं. बिग करण्याचा प्रयत्न बॅटची कडा. विकेट किपरनं लाईन मिस केली. त्यानंतर फाईन लेगला बीट करून चालला बॉल सीमारेषा पलीकडे. सुमित डेकलेच्या बॅट मधून येतोय मच नीडेड चौकार. भरपूर वेगाने आला होता त्यामुळे 4 धावा मिळाल्या सुमित डेकलेच्या खात्यात. तो वैयक्तिक 34 वरती बॅटिंग करतो या मॅच मध्ये. यावेळेस पा फटका फसलाय लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला. चांगलाच प्रयत्न होता डायव मारून झेल घेण्याचा परंतु प्रयत्नाला यश आलं नाहीये. एफर्ट चांगला होता तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला. बाली बागरे होता आय थिंक तिथे खेळाडू. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होती 55 55. पुन्हा एकदा दीप बेरिया यावेळेस पा
आताच्या हंगामामध्ये हे डे नाईट फॉर्मॅट तुम्ही पाहताय पर्व चौथ्यामध्ये जलपेश भोईर, सुशील पाटील, तेजस पाटील या मंडळीने अगदी गोड नियोजन केलेलं आहे. अगदी छान नियोजन, द्यावे तितके धन्यवाद नितीन या तिन्ही स्तंभांना. त्यामुळे बघूया आता अंपायर काय सिग्नल देतील. टीव्ही अंपायरचा आता इशारा येईल. फलंदाज बाद झाला तर 65 धाबा 63 होतील आणि फलंदाज बाद झाला नाही तर 2 धाबा ऍड होतील टोटल स्कोअर मध्ये. नक्कीच जसं डिसिजन आपण येईल नक्कीच डिसिजन आल्यानंतर आम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचू. तर फिल्डिंग लगेच लावून घ्यायची वाशी इंडियन्स. जशी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल पुन्हा एकदा सिद्दीक भाबे सर आणि कुणाल दाते सर आपल्यासोबत जोडले जातील. मात्र बघायचं डिसिजन काय येतोय तिथून आपल्याला टार्गेट सेट करायचंय. सॉफ्ट सिग्नल नोट आउट आहे. सचिन नाईक आले होते, एकच चेंडू शिल्लक होता. वाशी इंडियन संघ तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. सुमित टेकले तिथे सचिन नाईक थोडीशी चर्चा करतायत. कवलजीत सिंग बघा, कवलजीत सुद्धा तिथे आहेत. भूषण पाटील तिथे आहेत. कवलजीत हे सुद्धा नाव भरपूर चर्चेत आहे. नोट आउट आहे, त्यामुळे 2 धावा ऍड होतील आणि धावा झालेल्या 63 वाशी इंडियन संघाच्या. 63 वरती आपण पाहिलं तर 4 विकेट गेले आहेत. 64 धाबांचा पाठलाग करायचा बालाजी एकर्सला आणि 64 धावा चेस केल्या. आता लगेचच मॅच खेळायला मिळेल जागृती स्पोर्ट डोंबिवलीवर. मात्र त्या धावा चेस होतील की वाशी इंडियन्स त्यांना रोकेल या एकनटी जाणं दुसऱ्या सत्रामध्ये कुणालजी दाते सर यांच्याकडे आणि सिद्दीक भावे सरांकडे. धन्यवाद नितिन कालन, धन्यवाद उमेश मात्रे जी. आइए दोस्तों लौट चलते हैं TDPL सीजन 4 की क्रिकेट की अद्भुत दुनिया में. मुकाबला इस वक्त चल रहा है 2 टीमों के बीच में. बालाजी एकर्स यंगेस्ट बिजनेसमैन विराट चोरगे फेम टीम और वाशी इंडियंस संजय चौगले और नंदू बोर फेम टीम के बीच में. लक्ष्य रखा है 64 का. और मेरे साथ मिस्टर IPL ये भूषण पाटिल को दिखाया जा रहा है. बहुत ही ज़बरदस्त कप्तान रहे भूषण पाटिल का. एक सुनहरा दौर है. कोहिनूर ऑफ नवी मुंबई उनको खिताब दिया गया है. ये सुमित डिगले कमाल की बल्लेबाजी की. हाई प्रोफाइल ओपनर जो भारत टेनिस क्रिकेट में है उसमें ये नाम भी काफ़ी चर्चा में है. सुमित डिगले हो, शाही शेख हो, चाहे थॉमस डाइस हो, और क्रिकेट के सबसे बड़े बल्लेबाज कृष्णा सातपुते हो. कई नाम हैं जो हाई प्रोफाइल ओपनर है. मेरे साथ वो आवाज़ जुड़ चुकी है जिसने कई उम्मीदें जगा दी. एक ज़माना था जब इंटरनेशनल कमेंटेटर्स कमेंट्री कर रहे थे, वो भी इंटरनेशनल बन चुके हैं. मराठी में बहुत से चैनल आते थे. पहले रेडियो में मराठी में कमेंट्री आती थी मुंबई आकाशवाणी से, मुंबई वाहिनी से. लेकिन जब से कुणाल दाते ने IPL में कदम रखा, जो टेनिस क्रिकेट की कमेंट्री में 4 चांद लग गए और मराठी कमेंट्री की तरफ लोग खिसकते चले गए. वाकई में देखिए वो डिजर्व करते हैं. टू बी ऑनेस्ट एज अ कमेंटेटर मैं कहता हूँ ये बहुत बड़ी उड़ान थी. उनकी अपनी मेहनत भी थी, ऊपर वाले का उन पे करम भी था. और सबसे बड़ी बात कि कुणाल दाते सर ने जब IPL में कमेंट्री की तो उसका जो स्टैंडर्ड था, आवाज़ तो उनको बहुत अच्छी मिली है, वो सुपर से ऊपर था. वेलकम. इस वक्त TDPL में रंग भरते हुए मेरे साथ जुड़ चुके हैं. थँक्यू सो मच सिद्दीक जी. 64 धावा करायचे आहेत. तुमचं मोठेपण आहे की तुम्ही ऑन एअर या सर्व गोष्टी इथे सांगताय. बालाजी एकर्स, विराट चोरगे यांचा हा संघ आहे. दयानंदजी चोरगे यांचे सुपुत्र, एक चांगले बिझनेसमॅन. आणि त्या टीमच्या समोर एक टार्गेट सेट झाले. 64 धावा करायचे आहेत. खूपच चांगला सामना रंगेल. आजची संध्याकाळची
जर पूर्ण रूपरेषा पाहिली तर खूपच चांगलं थंडगार असं वातावरण पाहायला मिळते आणि क्रिकेट या खेळासाठी अतिशय पोषक असं वातावरण आहे सिद्दीक जे आतापर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने ही स्पर्धा पाहिली आहे. एग्जैक्टली आइडियल क्रिकेट कंडीशन जिसे कहा जाता है, ये हमारे दोनों अंपायर्स बीच मैदान पे जाते हुए 24 कैरेट फुल टॉस बॉल है. देखिए फुल टॉस बॉल जो अली असगर की देन है, इसके बारे में भी मैं आपको बताता चलूँगा कि ये 24 कैरेट्स है. ये ऐसी गेंद बनाई गई है जिसका वज़न भी बिल्कुल बराबर रखा गया है. गेंदबाजों की ये जहाँ पहली पसंद है, तो ग्रिप के मामले में गेंदबाजों की जहाँ ये पहली पसंद है, मिडल ऑफ द बैट आता है, तो ये बल्लेबाजों की भी पहली पसंद है. हम अली असगर साहब का भी विशेष धन्यवाद करते हैं TDPL की तरफ से कि बहुत ही ज़बरदस्त 24 कैरेट जिस तरह सोना खड़ा रहता है, आपकी 24 कैरेट गेंद भी यहाँ पर खड़ी उतर रही. बहरहाल ये जो टारगेट है ना कुणाल सर, इस तरह के टारगेट बहुत रोमांचक रहते हैं, मैचेस बहुत ज़बरदस्त बनते हैं, क्योंकि अबव 70 नहीं है, 80 नहीं है और अंडर 50 नहीं. एक्झॅक्ट हे जे टार्गेट आहे हे मधलं जे टार्गेट आहे जिथे आपण नेहमी चर्चा करत होतो की 70+ धावा झाल्या तर पार स्कोर आहे, परंतु 60-64 च्या दरम्यान देखील धावा डिफेंड होऊ शकतात हे दाखवले टीम्सने. त्याच्यामुळे हा जो सामना खूपच रंगतदार होईल याच्यामध्ये शंकाच नाहीये. 64 चं लक्ष्य आहे येणाऱ्या 36 बॉल मध्ये. खेल की शुरुआत होने जा रही है. वाकई में कुणाल सर की एक आदत है कि अपने ज़मीन पे पांव रखते हैं, वरना शोहरत फेम एक ऐसी चीज़ है जो इंसान को उड़ाती है. देखिए ऊंचाई पे बहुत लोग पहुंच जाते हैं, लेकिन ऊंचाई पे आपको जमे रहना बहुत मुश्किल काम है. मैं ये आंखों देखी बात नहीं करता हूं, दिल से कहता हूं. हालांकि मेरी बात का ऑडियंस 100% समर्थन करेंगे. त्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगतो. नुकताच IPL चा लिलाव झालाय पृथ्वी शॉ आहे. कारण पृथ्वी शॉ कॅप्टन असताना जे खेळाडू त्याच्या अंडर खेळलेत आज त्या खेळाडूंना कोटीची उडाणं मिळालेली आहेत. शुभमन गिलचं उदाहरण घ्या, अनेक कोटी त्याने घेतलेत. अर्शदीप त्यावेळेला त्या टीम मध्ये होता, त्या सर्वांनी कोटीची उडाणं घेतलीत, परंतु पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला. त्याचंही कारण आहे, कारण सातत्य नव्हतं क्रिकेट या खेळातलं. मध्यंतरी तो कुठेतरी दुखापतग्रस्त झाला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना आणि त्यानंतर क्रिकेट पासून थोडासा दूर गेला. त्याच्यामुळे फ्रँचायझी त्याच्यापासून थोड्याशा दूर जात असताना पाहायला मिळाला. त्याच्यामुळे माणसाने कसं डाऊन टू अर्थ राहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर क्रिकेट या खेळाशी निगडीत राहणं गरजेचं आहे. त्याचवेळेला तुम्ही नक्कीच वरच्या लेवलला जाता, वरच्या लेवलचं क्रिकेट खेळता, वरच्या दर्जाची कॉमेंट्री देखील करू शकता. क्या बात है कुणाल सर, हल्का सा समय संक्षेप में बताना चाहेंगे, क्योंकि कई मराठी कमेंटेटर्स आपको सुन भी रहे हैं, देख भी रहे हैं और उनको भी गौरव रहेगा आप पर. एक शॉर्ट में बताना चाहेंगे कि किन चीज़ों पर मराठी कमेंट्री में आपको लक्ष्य देना है. आणि आता TDPLच्या कमिटीने एक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. जर धीरज या गोलंदाजाला गोलंदाजी करायची असेल तर त्याला शूज वापरावेच लागतील. फलंदाजीसाठी आपण त्याला ती मुभा दिली होती. बॅटिंग करण्यासाठी ज्यावेळेला तो आला त्याला सांगण्यात आलं होतं विदाउट शूज तू बॅटिंग करू शकतो, परंतु जर गोलंदाजी करायची वेळ आली तर त्याला ते शूज घालूनच गोलंदाजी करावी लागेल, असं TDPL कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवली. आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. चला आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. नम्र विनंती आहे, वाशी इंडियन्स लवकर सामना सुरू करा. मुकाबला इस वक्त चलता हुआ बालाजी एकर्स के सामने 64 का लक्ष्य रखा है वाशी इंडियंस ने. सर संक्षेप में बताइए कि नो डाउट एट ऑल आपको ऊपर वाले ने बहुत बड़ा मकाम दिया, हम चाहते हैं और ऊपर जाए. बहुत से मराठी कमेंटेटर आपको फॉलो भी करते हैं और बहुत से आपको सुन भी रहे हैं. एक हल्के में कि मराठी कमेंट्री में आपको ऊपर जाना है तो किन चीज़ों पे ध्यान देना है. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला समालोचन करता एकमेकांची कॉपी करू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे तुमचं एक स्वतःची शैली निर्माण करा,
स्वतःचं एक समालोचनातले शब्द तयार करा, पुस्तकं वाचा, भरपूर शब्द तुम्हाला मिळतील. मासिके येतात, दिवाळी अंक येतात क्रिकेटशी निगडीत, त्या वाचा. द्वारकानाथ संजगिरी यांचे भरपूर लेख फेसबुकवर ते सातत्याने अपलोड करतच असतात. द्वारकानाथ संजगिरींना वाचा. लोकसत्ताच्या एका कॉलम मध्ये नेहमीच तुम्हाला अनेक लेख आलेले पाहायला मिळतात. संपादकीय वाचण्याचा प्रयत्न करा, तिथून भरपूर शब्द तुम्हाला सुचतील. आणि या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला समालोचक बनायचं असेल, समालोचक म्हणून घडायचं असेल. 64 धावांचं लक्ष्य येणाऱ्या 36 बॉल मध्ये या स्पर्धेमध्ये. ये आप देख सकते हैं लेट आनंद दिगे साहब की बहुत ही खूबसूरत तस्वीर, ये तमाम टीमों के नाम, ये थे कुणाल सर जो आपको टिप्स दे रहे थे. लेकिन बीच बीच में मैं चाहूँगा आज कि कुणाल सर मी यानी क्रिकेट, उनकी जो वो एक छोटी सी कविता थी, खास तौर से वाघ जख्मी झाला, वो तो उनकी सुपर से ऊपर है. खास तौर से खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद डाली जा रही है. 7:40 गेंदबाजी के लिए लंबे कद के गेंदबाज गंगाधर इंगोले. पहली गेंद बैकफुट पे गए, पंच किया. केतन पाटिल ने स्ट्रोक के साथ ही निकल पड़े 1 रन. यस, केतन पाटिल मैन फ्रॉम वडूनगर और श्याम चौधरी रॉक ऑफ टेमगर अब सामना कर रहे हैं गंगाधर इंगोले का. घातक बॅटिंग ची जोडी आहे. भिवंडीमध्ये नेहमीच चर्चेमध्ये असतो हा खेळाडू. वडूनगर ज्याही वेळेला खेळतो मैदानामध्ये. आणि दुसऱ्या बाजूला श्याम चौधरी चांगलं लेदर क्रिकेटमध्ये. त्याचबरोबर मी म्हणेन खुल्या गटातलं क्रिकेट तो चांगला खेळ आहे. मागचा काही हंगाम जर पाहिला तर खुल्या गटातलं क्रिकेट त्याने गाजवलंय. अनेक टीम मध्ये तो खेळताना दिसला. त्याच्यामुळे श्याम चौधरीवर खूप मोठी दारोमदार असेल बालाजी एक्करची. महेंद्र मागे एक ऐसे क्रिकेटर हैं जो बहुत ही फाइटर क्रिकेटर हैं, जयेश पाटिल भी. लेकिन मागे ने पावर प्ले का फायदा उठाने के लिए राइटी लेफ्टी कॉम्बिनेशन भेजा है. गंगाधर इंगोले, ओ क्या गेंद थी, सुई छीट करना चाहते थे, जबरदस्त गेंद थी. सवाल पूछा लेग बाय. कमाल की गेंद थी. हालांकि बहुत जोरदार अपील हुई थी, लेकिन कहा जाता है अंपायर इज द बेस्ट जज. याच दरम्यान आपल्या मुख्य व्यासपीठावर सोनारपाड्यावरून दुर्बा ठाकूर यांचं इथे आगमन झालेलं. दुर्बा ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 62 धावांची अजून आवश्यकता. येणाऱ्या 34 बॉल मध्ये लेग पायचा इशारा. थोडासा वेगळा फटका सजवण्याचा प्रयत्न होता श्यामचा. हालाकी असे फटके तो जास्त अगोदर मारत नाही, परंतु त्याने तो प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नक्कीच अपयश आले. इंगोले मुड़ते हुए, केतन पाटिल को ये भी रिवर्स खेलना चाहते थे, थोड़ा सा गति परिवर्तन किया था. वहां पे उंगलियां फेरी थी, फिंगर्स रोल किए थे, बीट किया. एक्झॅक्ट पूर्णपणे गतीच काढली होती या बॉलची. आणि ज्या पद्धतीने गंगाधरची शैली आहे, एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं नवी मुंबईच्या क्रिकेटमध्ये. परंतु जर असं गती परिवर्तन राहिलं तर थोडीशी हाराकिरी फलंदाजी मध्ये करताना दिसतात केतन आणि श्याम. गंगाधर इंगोले, ब्यूटी ब्यूटी, क्या कट के गेंद अंदर की जानिब आई थी. देखिए गंगाधर इंगोले का हाइट हम देखते हैं तो वेस्ट इंडीज की काली आंधियों की याद आती. चांगली हाय ऍक्शन आहे. आणि मगाशी आपण पाहिलं होतं कमी गतीने बॉल टाकला, हाफ कटर भरपूर वेगाने टाकलेला बॉल होता. पडल्यानंतर चांगला झपकन आतमध्ये आला आणि त्याचमुळे हा बॉल जाऊन पायावर आदळतोय केतनच्या. थोडासा संयम दाखवावा लागेल गंगाधरच्या विरुद्ध. 32 बॉल 62 धावांची आवश्यकता. जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, वेरिएशन भी है और वैरायटी भी है. इंगोले मुड़ते हुए, केतन को परफेक्ट यॉर्कर, आउट. एलबीडब्ल्यू टो क्रैशर था और कोई मौका यहां पे अनप्लेबल टो क्रैशर. एलबीडब्ल्यू आउट हो गए वहां पर केतन पाटिल. सुशील पाटिल चाहते घर बालाजी, सुशील पाटिल झाले साऱ्यांची जीव की प्राण ठाणे प्रीमियर लीग. झाले साऱ्यांची जीव की प्राण ठाणे प्रीमियर लीग. ए चारी बाजूला गाजते ठाणे जिल्हा प्रीमियर लीग.
येस, चारही बाजूला काय सगळ्या महाराष्ट्रावर सध्या ठाणे जिल्हा प्रीमियर लीग असते. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 31 बॉल मध्ये 62 धावा करायचे आहेत. 2 बॉलवर थोडंसं बॅकफुटला लोटलं होतं फलंदाजाला आणि याचाच फायदा गंगाधरने घेतला. यॉर्करचा प्रयत्न आणि तो देखील बुंद्यावर जाऊन आदळला बॉल पायाच्या आणि त्याचमुळे पंचांच्या मनात कोणतीच शंका नव्हती की इथे किशोर केतन इथे बाद होईल आणि तो आउट झाला LBWच्या स्वरूपामध्ये. 2 वर 1 अशी परिस्थिती सध्या बालाजी एकरशी. इसीलिए तो कहा था सचिन तेंदुलकर ने कि क्रिकेट में दो ही चीजों का सम्मान होता है, पहला सचिन तेंदुलकर और दूसरा परफेक्ट यॉर्कर. ये परफेक्ट यॉर्कर था. क्या बॉलिंग कर रहे हैं गंगाधर इंगोले. ओ माय गॉड, व्हाट अ बॉल. यस, ही इज आउट LBW. दूसरे बल्लेबाज LBW में अगर अंतरराष्ट्रीय क्रिकेट की हम बात करें तो एक LBW की हैट्रिक आकिब जावेद के नाम है शारजा में, जब उन्होंने मोहम्मद अजहरुद्दीन, सचिन तेंदुलकर और जडेजा को आउट किया था. हालांकि वो LBW की काफी आलोचना भी हुई थी. पण इथे ओव्हर संपली आहे. पहिले षटक संपलंय. 2 वर 2 अशी परिस्थिती आणि या त्या विकेट्स होत्या. पूर्णपणे स्टंपच्या समोर मागे खेळत असताना विकेट प्राप्त केली आहे. थोडासा उशीर घेतला पंचांनी, परंतु त्यानंतर ही स्ट्रॉंग अपील पाहता पंचांनी बोट आकाशाकडे दाखवला आणि दुसरी विकेट देखील तंबूच्या आश्रयाला. सध्या तरी बालाजी एकर्सला 2 धक्के बसलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला, परंतु ज्याही वेळेला गंगाधर गोलंदाजीसाठी येईल त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये सेकंड ओव्हरमध्ये त्यावेळेला तो असेल ऑन हॅट्रिक. बिल्कुल, अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में इस तरह की 2 हैट्रिक हो चुके हैं जो 2 ओवर के मिश्रण से हुए हैं, जिसमें कपिल देव का भी समावेश है और वकार यूनुस का है. बहरहाल लौट चलते हैं TDPL की अद्भुत दुनिया में. स्वागत है आप सभी का TDPL सीजन 4 में. हैदराबाद में 4 मीनार TDPL के 3 मीनारों की तरफ से तेजस पाटिल, मिस्टर GTC, जल्पेश भुईर और सुशील पाटिल. देखिए, पहले ओवर में 2 विकेट जब आपके जाते हैं तो स्वाभाविक है दबाव आता है. यही कारण है मरता क्या ना करता वंडर बॉय भिवंडी जयेश पाटिल को अब ऊपर भेजा है. लेकिन क्या बॉलिंग की गंगाधर इंगोले ने, फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग. सबसे बड़ी बात थी कुणाल सर के, उन्होंने गेंदों को बिल्कुल स्टंप्स पे रखा और बैट्समैन को बैकफुट पे मजबूर किया. ये थी उनकी खासियत. देखिए, समय आपको भूषण पाटिल पहले 5 ओवर के लिए 30 मिनट का दिया गया है. वाशी इंडियन्स थोडंसं फास्ट खेळा. जास्त वेळ घेताय तुम्ही, लक्षात घ्या. थोडंसं फास्ट खेळा प्लीज. पहिले षटक संपले. 2 वर 2 अशी परिस्थिती आहे या मॅच मध्ये बालाजी एकरची. सेकंड ओव्हर मध्ये प्रभाकर निषाद आता गोलंदाजीसाठी आलाय आणि लेफ्ट हँडेड बॅटर श्याम चौधरीच्या विरुद्ध त्याला गोलंदाजी करायची. मिड ऑफ आतमध्ये, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, कव्हर पॉइंट लाईक फिल्डर आहे, फ्लाय स्लिप आणि शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग लाईक फिल्डर, बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय प्रभाकर निषाद सेकंड ओव्हर मध्ये. प्रभाकर निषाद आए हैं मोर्चे पे. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा है, बेहतरीन लॉफ्टेड कवर ड्राइव, कवर बाउंड्री के बाहर. श्याम चौधरी के बल्ले से 4 रन. लेग बाउंड्री पर अंपायर के इशारे का इंतजार. 4 या 6. रॉक ऑफ टेमगर का गजब का अटैक. 6 रन. रिचच्या आतमध्ये गेला, बरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्युअर टायमिंगच्या जोरावर बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि अगदी थंडीमध्ये थोडासा घाम फुटलाय या बॉल टाकल्यानंतर प्रभाकर निषादला. त्याचं कारण आहे मैदानामध्ये खेळतो श्याम चौधरी. कमेंटेटर यूसुफ सैयद ऑनलाइन हमसे जुड़ चुके हैं. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं.
बहुत ही मशहूर कमेंटेटर हैं और खास तौर से वेस्टर्न लाइन और गुजरात में उनकी आवाज़ गूंजती है। धन्यवाद। देखिए पहले ओवर में जो दबाव डाला था ये विराट चोरगे साहब को आप देख रहे हैं डगआउट में, यंगस्टर बिजनेसमैन बालाजी एकर्स के प्रभाकर निषाद कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश बल्ले के अंदर लगी और लंबाई को खींच लिया था निषाद ने। आणि एक गोष्ट त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसते, थोडीशी झलक आहे मोहम्मद सिराज सारखी गोलंदाजीमध्ये, एक्झॅक्ट त्याच पद्धतीने गोलंदाजीमध्ये तो पाहायला मिळतो, डिलिव्हर्ड करताना दिसतोय गोलंदाजी करत असताना। आणि हा आमचा दुसरा डगआउट जिथे आपण जिग्नेशला पाहतो, एक चांगला ऑलराउंडर, एक महत्वाचा खेळाडू आहे, मागे देखील या टीम मध्ये आहे, मजा येईल या मॅच मध्ये। मुंह की बात छीन ली मेरे अपने ही है कुणाल दाते, लेट कट किया है, हालांकि हवा में गेंद जरूर थी लेकिन कैच जैसी संभावना नहीं थी वहां पर, हालांकि डीपिश गली में गेंद गई थी, लगभग चौथे स्लिप भी हम कह सकते हैं, 1 रन आता हुआ। लेकिन एक बात तो है, इंगोले ने जो प्रेशर डाला था उसको रिलीज करने की कोशिश की है। ये मुकाबला आखिर तक जाएगा, बने रहे हमारे साथ। एक्झॅक्ट चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि हा बालाजी एकरचा डगआउट तुम्हाला पाहायला मिळतोय। केतन पाटील जो आउट झालाय थोडासा निराश आहे, गणेश देखील तिथेच आहे, जे 2 फलंदाज आउट झालेत ते अगदी समोर आपल्याला पाहायला मिळतात, अगदी संघ मालकांच्या मागे, परंतु सध्या टीमची धावसंख्या 13, 2 फलंदाज बाद। प्रभाकर निषाद ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवर सध्या पाहायला मिळतोय। जेपीला शून्यातून सुरुवात करायची, टीमला सावरायचंय बालाजी एकर्सला। जेपी जयेश पाटिल बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट की सबसे ज्यादा ट्रॉफीज इनके घरों पे पड़ी है। इस मरतबा बढ़िया ड्राइव ऑन ड्राइव करते हुए, लेकिन यहां पर श्याम चौधरी को सही मना किया, गेंद सीधी वाइडिश मिड ऑन में पहुंची थी डीप में। हो चांगला निर्णय मी म्हणेन जेपीचा, कारण भरपूर वेगाने बॉल मिडॉनच्या हातात गेला, तिथून जर धाव घेण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित एक बॅटर रनआउट झाला असता इथे। योग्य निर्णय, चांगलं ताळमेळ पाहायला मिळते जेपी आणि श्याम मध्ये। टीमची धावसंख्या 13। प्रभाकर निषाद जेपी को कवर ड्राइव लगाने की कोशिश, बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, गेंद बैकवर्ड पॉइंट पे गई, लेकिन 1 रन आता हुआ जेपी के खाते में। जयेश पाटिल ने अपना खाता खोला है, पावर प्ले का कोटा खत्म हुआ है, 2 ओवर की समाप्ति के बाद 14 बने और बचे हुए 4 ओवर में 50 रन चाहिए, लेकिन कुणाल सर 50 रन चाहिए, लेकिन ये नहीं भूलना चाहिए कि जिग्नेश पटेल और महेंद्र मागे का आना बाकी है। फर्स्ट एड बॉक्स की सुविधा करना है। समय मेरे पास जो कमेंटेटर्स इस वक्त सर कुणाल दाते को सुन रहे हैं, उन्होंने बहुत अच्छे आपको टिप्स दिए हैं, लेकिन कुणाल सर मेरा अपना मानना है कि आप मैच चल रहा है एज अ कमेंटेटर, मैच की सिचुएशन क्या है, उस शॉट के आने के बाद सिचुएशन क्या बदली है, इस पे ज्यादा टिप्पणी करे तो आप दर्शकों से ज्यादा जुड़े हुए रहते। एक्झॅक्ट बरोबर उल्लेख तुम्ही केला। हालांकि शेरो शायरी आणि कॉमेंट्री याचा जवळचा कुठे संबंध नाहीये। जे फटके मैदानामध्ये मारले जातात, जे स्ट्रोक खेळले जातात बॅटर कडून, गोलंदाजाचं व्हेरिएशन काय आहे, गोलंदाज लेग ब्रेक टाकतोय, ऑफ ब्रेक टाकतोय, गुगली टाकतोय, फ्लिपर टाकतोय, याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे। हालांकि तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या वन लाइनर वाचल्यापेक्षा जास्तीत जास्त फोकस जर तुम्ही क्रिकेटवर केला तर तुम्ही नक्की चांगले समालोचक घडू शकता। क्या बात है, ये चोपड़ी नहीं ये खोपड़ी है। बहुत अच्छा आकलन किया आपने। देखिए शेर शायरी अगर चांद वांद दिखाए तो कहना बेहतर रहता है, हालांकि मैं जरूर कहूंगा इसके बाद इंगोले, सॉरी इंगोले को नहीं बुलाया गया है, बल्ले के अंदर लगी है गेंद, चाइनीज कट, गेंदबाजी में परिवर्तन, सचिन नाईक को बुलाया गया है। धारावे गावचा खेळाडू आहे नवी मुंबईचा सचिन नाईक आणि त्याच्याकडे बॉल सोपवण्यात आला। आता
गंगाधर इंगोलेने याच्या अगोदर याच एंडने म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स एंडने गोलंदाजी केली. मुख्य व्यासपीठ एंड पॅव्हिलियन एंडने फार एंडने त्याच्यानंतर एक षटक टाकण्यात आलं जिथे प्रभाकर निषादचा वापर झाला. परत एक वेळा सचिन नाईककडे आता बॉल सोपवण्यात आला. म्हणजे 3 ओव्हरसाठी 3 वेगवेगळे गोलंदाज आतापर्यंत वाशी इंडियन्सने वापरलेत. कहीं ऐसा तो नहीं कि भूषण पाटिल ने इंगोले को बचा रखा है? जिग्नेश पटेल, महेंद्र मागे और खास तौर से बाबू के लिए 15 रन 2 विकेटों के नुकसान पे। किशोर मुकादम, समय ज्यादा लिया जा रहा है भूषण पाटिल, प्लीज। सचिन नाइक उछाल दिया है, पीछे खिलाड़ी है, अब की बार नहीं चूकेंगे और श्याम चौधरी आउट। कहीं ना कहीं जो झटका दिया था बल्ले का वो थोड़ा कम पड़ता हुआ। पाटीलने हा झेल घेतला डीप मध्ये आणि त्याच्यानंतर दोन्ही हात आपसुकच डोळ्यावर गेले होते आणि जीभ देखील बाहेर आली सचिन नाईकची. कारण हा बॉल मारत असताना डोकं वर गेलं बॅटरचं, त्याच्यामुळे जे डिस्टन्स पाहिजे होतं ते मिळालेलं नाहीये. बॉल जास्त वर राहिला आणि त्याच्यानंतर हर्षनने कोणती चूक केली नाहीये. सिद्दीक जी देखिए, गौर से देखिए इस चेहरे को, ये है मिस्टर आईपीएल कुणाल दाते सर और हमारे ये बिपिन दुबे ऑफिशियल स्कोरर। देखिए, कुणाल दाते सर ने रनिंग कमेंट्री में ये कहा था कि आप क्रिकेट को शायरी में ना बदलें, लेकिन ये शेर कहा जा सकता है कि आसमां पे नजर है लोगों की, चांद उनका वहीं पे रहता है, मैं मगर आसमां पे क्या ढूंढूं, चांद मेरा जमी पे रहता है। ये कमेंट्री के चांद मेरे साथ। खेल की शुरुआत, अच्छा स्ट्रोक है, आते ही उड़ाया 6 रन। गुज माहित नाही, परंतु सध्या मैदानात आलाय इथे फलंदाजी करण्यासाठी जिग्नेश पटेल. जिगा गोटी आल्या आल्या त्याच्या बॅट मधून जसा स्लॉट मध्ये बॉल दिसला त्याचे डोळे विस्पारले गेले आणि फेकला बॉल वाईडिश लॉंग ऑफला. 6 धावा. चांगली बॅटिंग जिग्नेशची. पहा ऍक्शन रिप्ले. व्हाट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड. माय नेम इज पटेल, कमाल का स्ट्रोक। ओ, अच्छी वापसी, तीखा जवाब, ये तीखा जवाब है। हल्की सी गेंद ने मोमेंट किया था और बीट किया था। अगदी कमी गतीने टाकलाय महेश यांना. तुम्ही पाहताय मिस्टर जीटीसी जल्पेशच्या बरोबरीने नेहमी चर्चा सुरू असते ज्यावेळेला मुख्य व्यासपीठावर महेश असतात. यापुढे कुठली गोलंदाजी होऊ शकते, फलंदाजी कशी करतात, क्रिकेट जाणतात, खेळतात. एक चांगला खेळाडू आहे. टीमची धावसंख्या 21, लॉस ऑफ 3 विकेट. नाइक मुड़ते हुए, इस मर्तबा शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। मिड ऑन पे जाकर गेंद को उठाया है 1 रन। कुणाल सर, जरूर पूछना चाहूंगा भूषण पाटिल की कप्तानी के बारे में। मैंने 10 पीएल में देखा था, इससे अच्छी कप्तानी किसी ने नहीं की थी। एक्झॅक्ट. इंटरनॅशनल टायटल जिंकण्यामध्ये त्याचं योगदान आहे, परंतु सध्या तेजस पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न झाली. यशस्वी बिझनेसमॅन आहे, औद्योगिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय. कमी वयामध्ये ही झेप घेतली हे मात्र विशेष आणि करावं तेवढं कौतुक कमी आहे त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. आज उन्होंने शर्ट बहुत खूबसूरत पहना है, लगता है कि टीडीपीएल की बाहर उनके शर्ट पे आ गई। बढ़िया ड्राइव है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, मौका नहीं है, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में 4 रन। जेपी स्ट्रोक।
महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत जे तुम्ही ऐकले डीजे हंस, धन्यवाद. महाराष्ट्र अभिमान, महाराष्ट्र स्वाभिमान हा जपला पाहिजे. आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. मग कोणतीही भाषा तुम्ही बोला, मग ती बोली भाषा का असे ना, आपली आगरी कोळी का असे ना, त्या भाषेचा आपल्याला मान आणि सन्मान असणं गरजेचं आहे. 18 चेंडू 38 धावांची आवश्यकता. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे तुमचं TDPLच्या आणखीन एका दिमागदार पर्वामध्ये. सीझन 4 चौथं पर्व आहे, यातच सर्व आहे. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. मरता क्या ना करता इंगोले को लगाया गया, मैच बड़ा हो गया है और कमेंट्री के लिए आपके साथ लीड कर रहे हैं कुणाल दाते सर. गंगाधर इंगोले. 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. 38 फ्रॉम 18 असं समीकरण आता या मॅच मध्ये असेल. गंगाधराला फार एंड कडून पहिलाच बॉल थोडासा ओव्हरपिच होता, अक्षरशः खोदून काढलाय. मिड ऑनला फिल्डर आहे, धाव मिळताना दिसणार नाही. चांगला यॉर्कर लेंथ ने इथे सुरुवात केली आहे पहिल्याच बॉलवर गंगाधरने. ब्यूटीफुल बॉल. ये GTC के कैमरामैन बिल्कुल जड़ में गेंद रखी थी. अभी भी हम देख रहे हैं कि गंगाधर इंगोले रूम नहीं दे रहे. व्हाट एक्सलेंट बॉलिंग सोफा इन 7 balls 2 runs and 2 wickets. चांगली बॉलिंग केली आहे गंगाधरने. रिदम चांगली वाटते. मगाशी आपण पाहिले पॅव्हलिन एंड कडून बॉल टाकले, आता फार एंड कडून गोलंदाजी करतोय. बॉल हवेत आहे, उंची जास्त गाठली आहे. मिड विकेटचा फिल्डर धावत येतोय, प्रयत्न सुरू आहे आणि एक चांगला झेल तिथे टिपला जाईल आणि फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक तिथे सचिन नाईक होता, आउट होईल इथे जिग्नेश. इतने दूर से जब आप खेलेंगे तो नतीजा ही रहेगा. बहुत दूर से क्रॉस बैटेड खेला था, लेकिन यहाँ सचिन नाइक की सराहना करनी होगी. अंडर फ्लड लाइट, चाहे इंटरनेशनल क्रिकेट हो चाहे टेनिस क्रिकेट, इस तरह के स्कायर कैचेस कभी भी आसान नहीं रहे. बहुत बढ़िया कैच और क्या टेलीकास्ट है, सभी एंगल से इस कैच को बताया गया. चांगले टेलिकास्ट. GTC चे कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क करत असताना आणि त्यानंतर दोन्ही हात वर करून सेलिब्रेशन करत असताना या विकेटचं गंगाधर इंगोले. 16 बॉल मध्ये 38 धावा करायच्या. ते आमचे समालोचक मित्र गेले कित्येक वर्ष हा आवाज दुमदुमताना दिसतो आपल्या कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. नितीनजी काळन आणि त्याचबरोबर अजयजी तिथे आहेत. नितिन कालन बिल्कुल मजबूत काटी के खाते पीते घराने के नजर आ रहे हैं. अजय पाटील, निळजे गाव म्हटल्यानंतर चर्चेतलं नाव खेळाडू म्हणून अजय यांचं. बॉल हवेत आहे, परत एक वेळा टायमिंग फसल्यासारखं वाटतंय. डीप मध्ये तोच खेळाडू येईल. आणखीन एक वेळा झेल टिपला जातोय, आउट होईल महेंद्र मागे देखील 0वर. महेंद्र मागे ने जो शॉट खेला आते ही उड़ाया था, वो भी आउट होके चले गए. एक बात है कि इंगोले क्या TDPL में पहला फाइपर लेने जा रहे हैं, लेकिन नो डाउट एट ऑल दिस इज द क्वालिटी बॉलिंग फ्रॉम टॉलमैन गंगाधर इंगोले. तर हा गणेश गायकर आहे. आणि मगाशी जो आउट झाला त्याचं नाव आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर पोहोचवा प्लीज. ऑन हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल इथे फाईन लेगला चांगली फिल्डिंग, धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वाशी इंडियन्स कडून चांगल्या कॅचेस पकडल्यात अंडर फ्लड लाईट्स आणि इथे धावा देखील वाचवण्याचा एक चांगला प्रामाणिक प्रयत्न. बाल बच गए वहां पर. ये देखिए पहला विकेट पिछला विकेट था, लेकिन ये बल्लेबाज गायकर बाल बच गए. क्या बोलिंग कर रहे हैं यहाँ पर इंगोले.
ये देखिए बाल बाल बच गए। आपकी जब किस्मत अच्छी हो ना, आप आसमान से गिरते हैं तो खजूर में अटकते हैं। जेपी मैदानामध्ये आहे। 14 बॉल मध्ये 37 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये। आणखीन एक यशस्वी षटक आतापर्यंत गोलंदाजीमध्ये गंगाधरचं। पडल्यानंतर वेगाने गेला बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये, चांगली गोलंदाजी। आणखीन एक डॉट बॉल। गंगाधरच्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याने आतापर्यंत फक्त 2 धावा दिल्यात, 11 बॉल टाकलेत आणि 4 विकेट त्याने घेतल्यात। फायपर अजून कंप्लीट झालेला नाही या स्पर्धेमध्ये। पहिला फायपर येईल का? समोर जेपी 6 धावा त्याने केल्यात, एक्स्ट्रा कव्हरला एक चौकार मारलाय जेपीने। शॉर्ट बॉल अपर कट केलाय पॉइंट मध्ये, डीप मधून थर्ड मॅन मधून फिल्डर येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न जेपीचा सुरू झालाय। 2 धावा कंप्लीट, तिसरी धाव देखील आता पूर्ण केली जाईल आणि तिसरी धाव देखील पूर्ण करत असताना जेपी ओव्हरची होईल आता समाप्ती। आणि ओव्हर नंबर 4 चा खेळ संपल्यानंतर धावा झाल्या 30। 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये आता धावा करायच्या 34। 12 चेंडू 34 धावा। बॉलिंग एनालिसिस देखिए गंगाधर इंगोले का, कुल मिलाकर 2 ओवर किए, 5 रन दिए और 4 विकेट लिए। अमेजिंग फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग फ्रॉम गंगाधर इंगोले। एक लम्हे लग रहा था इस ओवर से पहले के मैच बराबरी पे जा रहा है। क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है। अगला मैच विनर वर्सेस विनर रहेगा। समय में भूषण पाटिल कॉपरेट करें प्लीज। 2 ओवर में 34 चाहिए। अगर इस मैच को देखिए, जेपी वहां पर है, इस तरह के मैचेस बहुत खेले। इस मैच में दोबारा वापसी करनी है तो इस ओवर में आपको 15 के ऊपर तो बनाने ही होंगे। तर 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे। 34 फ्रॉम 12। सचिन नाईक कडे परत एक वेळा बॉल सोपवण्यात आलेला आहे। सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आलाय। टीम मॅनेजमेंट संपूर्ण टीम तिथे एकत्र येत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट गंगाधर पाहायला मिळाला या मॅचच्या दरम्यान, कारण त्याने 4 महत्वाच्या विकेट घेतल्या, 5 धावा फक्त खर्च केल्या। 2 ओव्हरचा स्पेल त्याचा कंप्लीट झालाय। सचिन त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करताना दिसेल। आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोन्ही एंडचा वापर गंगाधरने केलाय। एकाच एंडने त्याने त्या 2 ओव्हर टाकलेल्या नाहीयेत। पॅव्हलियन एंडने म्हणजे कॉमेंट्री बॉक्स एंडने एक षटक टाकलं, एक फार एंडने गोलंदाजी केली, तिथेही तो यशस्वी ठरला। दोन्ही एंडने 2-2 विकेट त्याने घेतल्यात। 12 बॉल 34 धावा हे समीकरण। पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय, हा पेटन स्ट्रोक आहे जेपीचा। डीप मध्ये फिल्डर येतोय, जज करतोय, परंतु बॉल थांबवण्यामध्ये अपयश येईल। बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार। शेवटच्या क्षणाला पॉइंटला फिल्डिंग 1 रन इथे मिळते। जीटीसी प्रेझेंस TDPL को पावर्ड बाय सियाराम। शिलफाटा कल्याण शील्ड रोड वर हे शॉप आपल्याला पाहायला मिळते रहमान सर यांचं। आज रहमान सरांच्या सियारामच्या बॅनरला देखील एक षटकार हिट झालाय आणि आता त्यांचं इथे आगमन झालंय। 10 चेंडू 29 धावांची आवश्यकता। बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतो आणि सरळ जाईल विकेट कीपरच्या हातामध्ये। डॉट कमाल की गेंद, आंखें मूंद के शॉट खेला था वहां पे। अब धीरे धीरे बालाजी एकर्स पे दबाव बढ़ता हुआ, गेंदे बची है 9, रन चाहिए 29। 9 बॉल मध्ये 29 धावा करायच्यात या मॅच मध्ये। परत एक वेळा तेच दृश्य, बॅक टू बॅक डॉट बॉल येतात आणि इथे मात्र सचिनच्या हातातून बॉल निसटलाय, तोपर्यंत एक धाव मिळताना दिसेल। बायचा इशारा इथे पंच करताना दिसतात। 28 करायचे आहेत आता। 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 8 चेंडू 28 धावा। देखिए रहमान सर को खुद देखिए, उनकी ड्रेसिंग को देखिए, आपको भी जाजिबुल नजर आना है।
आपकी पर्सनालिटी में 4 चांद लगाना है तो रहमान सर को देख के अंदाजा आपको हो जाएगा कि सियाराम शॉप और फ्यूचर फॉरएवर में क्या मिलता है। चांगला टर्न, चांगला लेग कटर, स्वीप करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट केलं, चारही मुंड्या चीत केलंय. आमचा प्रेक्षक कक्ष B&M ग्रुप बिल्डर अँड डेव्हलपर प्रेक्षक कक्ष, तिथे भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पूर्ण स्टँड भरलेलं आहे. हलकीशी थंडी जाणवते, कोणी स्वेटर कोणी टोपी घेऊन, तरी देखील आनंद घेतात या स्पर्धेचा. हा बॉल जाऊ दिला आता आणि पंच देखील सांगतात हा डॉट बॉल असेल आणि डॉट बॉल सह षटकाची होईल समाप्ती. 6 बॉल मध्ये धावा करायचे 28. बहुत ही मुश्किल काम जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. इस तरह के रन बनाने के लिए आपको जान हथेली पे लेना होती है और महेंद्र मागे तो आउट हो चुके हैं. फिनिशर देखना है कि जेपी के पास स्ट्राइक नहीं, स्ट्राइक गायकर के पास है. एक गेंद में वो रन बना के दे सकते हैं या गायकर अगर 5 सिक्सर लगाते हैं तो उन्हें कंधे पे नहीं सर पे उठा के ले जाया जाएगा. आणि आता रहमान सरांनी एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट केलेली आहे. सियाराम च्या कुठल्याही बॅनरला जर कुठल्याही बॅटरने हिट केला, डायरेक्ट षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक टप्पा घेत चौकाराने बॉल जर लागला सियारामच्या कुठल्याही बॅनरला तर 500 रुपीजचं पारितोषिक फ्युचर फॉर एव्हर सियाराम शॉप यांच्या वतीने, रहमान सर यांच्या वतीने दिलं जाईल. टोटल 30 बॅनर आहेत बाउंड्री लाईनला. त्या बॅनरला डिरेक्ट हिट झाला 1000, टप्पा पडल्यानंतर लागला तर 500 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. 6 बॉल आणि धावा करायच्यात 28. लास्ट ओव्हर. हर्षल मडवी फ्रॉम सारसोळे नवी मुंबई गोलंदाजीसाठी लास्ट ओव्हर मध्ये एक चांगला फिरकीपटू आहे आणि त्याचबरोबर बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल टिपला तर सियाराम ग्रुप्स कडून, त्या शॉप कडून रहमान सर यांच्याकडून तुम्हाला एक कॅप दिली जाईल. प्रेक्षकांना देखील सुवर्ण संधी आहे. पहिलाच बॉल समोर मारलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर जज करतोय. बाउंड्री लाईनच्या अगदी आतमध्ये हा झेल टिपलाय. फलंदाज बाद. को दिखाया जा रहा है. लेट लक्ष्मण पाटिल स्टैंड में सभी का हार्दिक स्वागत है. देखिए टीडीपीएल को दर्शकों का बहुत साथ मिला है और नीलजे वासियों ने बहुत दिल खोल के साथ दिया है. चाहे फिर टीडीपीएल मैनेज करना हो. जागृती स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन टॉस साठी तुम्हाला मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधायचा. जागृती स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन केतन मात्रे टॉस साठी मुख्य व्यासपीठाशी संपर्क लवकरात लवकर साधा प्लीज. कारण यानंतर लगेच टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्याच्यामुळे जागृती स्पोर्ट्स या टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर मुख्य व्यासपीठाशी संपर्क साधा. 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. चांगला बॉल यॉर्कर लेंथवर, ऑलमोस्ट फिरकीपटूचा यॉर्कर म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने फ्लाइट दिली, पुढे टाकण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. 4 बॉल मध्ये 28 करायचे आहेत. छूट गई गाडी. परत एक टप्प्यावर गोलंदाजी, आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. मागील काही बॉल जर आपण पाहिले तर लगातार डॉट बॉल आलेत. गंगाधरचा तो स्पेल, सचिन नाईकचे 2 ओव्हरचा स्पेल, त्याच्यानंतर आता हर्षलची गोलंदाजी, प्रभाकर निषाद थोडासा महागडा ठरला. यावेळेला स्लॉट मध्ये होता बॉल, प्लॉटच्या बाहेर जाईल. इट्स आउट ऑफ द प्लॉट. यूज इट 6. पाहायला मिळतोय स्वीपर कव्हर पर्यंत धावत येऊन बॉल अडवलाय. तोपर्यंत एकच धाव ऍड होईल आणि आता एका बॉल मध्ये 21 करायचे आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये जागृती स्पोर्ट इन ऍक्शन असेल. टॉस साठी कॅप्टनने उपस्थित राहायचे. टीम मीटिंग तिथे झालीये, चर्चा होतीये.
उलटा खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये यश आलंय. गॅप मध्ये देखील बॉल ट्रॅव्हल होतो. एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे आणि हा 16 धावांनी सामना जिंकलेला आहे. टीम वाशी इंडियन्सने पहिला विजय इथे मिळवलाय. 16 धावांनी भव्य विजय या मॅच मध्ये वाशी इंडियन्स